तर मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला आता आपल्या भारतात पुन्हा आणलं जाणार आहे। खरं तर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA अमेरिकेहून भारताच्या दिशेने रवाना झालेली आहेत। तर भारत सरकार 2019 पासून त्याला देशात परत आणण्याचा प्रयत्न करत होतं। तर या प्रयत्नांना आता अखेर यश आले। तर तहूरला गुरुवारी 10 एप्रिल रोजी सकाळपर्यंत भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। मग अशात त्याला कुठे ठेवलं जाणार आणि तसंच नेमका तहूर राणा हा कोण हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर खरं तर तहूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत NIAच्या कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाण्याची दाट शक्यता आहे। तर आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। तर तहूर राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कारागृहात कोठडीसुद्धा तयार केली जाते अशी माहिती सध्या समोर आहे। तर मग तहूर राणाला मुंबईत आणला तर त्याला आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीमध्येच त्याला सुद्धा ठेवलं जाईल। तर मग तहूर राणाला मुंबईत आणलं तर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीमध्ये त्याला ठेवलं जाईल। तर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात अमेरिकेने तहूर राणाला सध्या दिल्याची माहिती ही समोर येते। तर आता तहूर राणाला आज किंवा उद्या पहाटे दाट आणण्याची शक्यता आहे। तर खरं तर भारतीय यंत्रणांच्या ताब्यात देण्यास तहूर राणाचा विरोध होता, तशी याचिकासुद्धा त्याने अमेरिकन कोर्टात ही दाखल केली होती। मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचिका फेटाळल्यावर आता त्याची उरलीसुरली आशासुद्धा ही संपली। तर मग आता तहूर राणाला भारतात आणल्यावर त्याच्यावर मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाईल आणि त्यानंतरून त्याला शिक्षा दिली जाईल। पण अशात 26/11च्या हल्ल्यामागील मास्टरमाइंड हा तहूर राणा नेमका आहे कोण हे पाहिलं तर 1961 मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केलं आणि नंतरून 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला। तर कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतरून तो शिकागो येथे स्थायिक झाला, जिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय हा चालवत होता। तर 2009 मध्ये राणाला 2008च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये 160हून अधिक लोक हे मारले गेले। तर प्रेषित मोहम्मदचे वादग्रस्त व्यंग्यचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलियंट पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशी सुद्धा त्याचा संबंध होता। तर राणावर एकूण 12 गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता। दरम्यान अमेरिकेच्या न्यायालयाने राणाला मुंबई हल्ल्यातील थेट सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी 2008च्या मुंबई हल्ल्यातील सहभागासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राणा आणि हेडलीच्या अनुपस्थित खटला चालवण्याची परवानगी दिली। तर भारतीय अधिकाऱ्यांनी दोघांच्या प्रत्यार्पणासाठी सक्रियपणे प्रयत्न केले। तर राणा हा भारतात हवा असलेला दहशतवादी आहे, ज्याने मुंबई हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली। तर जागतिक दहशतवादी नेटवर्कशी असलेले त्याचे संबंध आणि अतिरेकी कारवायांमध्ये माजी लष्करी कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे राणाच्या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधलं। दरम्यान 2023 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी तहूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आणि आता फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची पुष्टीसुद्धा केली होती आणि आता अखेर तहूर राणाला भारतात आणण्यास आता यश आलेले। आता यात पुढे काय होते हे पाहण्यासारखे। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा।